मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळ गावातील अत्याचारित मुलीच्या परिवाराची खासदार चिखलीकरांनी घेतली भेट। मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोही पिंपळगाव येथील एका 6 वर्षीय चिमुकलीवर त्याच गावातील नराधमांनी अत्याचार करून निर्गुण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे। पीडित परिवाराची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार चिखलीकरांनी दिली आहे। कठोर शिक्षा दुसरा नराधम पैदा होऊ नये सर, आता तरी थांबवा असा आज माझ्यावर घडलेलं काही येणार नाही। मी म्हणणार गेले ती येईल तुम्हाला, पण दुसऱ्या आईवर दुसऱ्या चिमुकलीवर घडू देऊ नका। भावना कुटुंबाच्या आणि गावकऱ्याच्या अतिशय तीव्र आहे। जी घटना घडली ती अंगाला शहारे आणणारी आहे। चमच्यानं दूध पिण्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचा नराधाम कोणी निर्माण होऊन लेकराची अशा वाईट क्रूर पद्धतीनं हत्या करत असेल तर ती सगळ्या राज्याला काळिमा फासणारी गोष्ट आहे। कुटुंबाच्या तर भावना तीव्र राहणं, पण पूर्ण गावकऱ्यांच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत। या संदर्भामध्ये माझं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे यासाठी बोलणं झालं आणि त्यांनी ही गोष्ट तत्वता मान्य केली। आणि त्यांच्या पण भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीच्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। शेवटी न्यायदेवता आहे, परंतु आपल्याकडे एक मनोधैर्य योजना आहे। त्या योजनेमधनं या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदतही मिळाली पाहिजे। आणि हा जो तपास आहे तो आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे। याच्यातले 2 गुन्हेगार आज पकडण्यात आलेले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी त्यामुळेच इथे येऊ शकले नाहीत, परंतु हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणे, अशा पद्धतीचा नराधाम पुन्हा इकडे निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने राहणार आहेत। कुटुंबाची अवस्था खूप वाईट आहे, त्यांना राहायला घर पण नाही। विशेष बाब म्हणून त्यांना घर मिळवून द्यायचा प्रश्न असेल, कारण घटना तर झाली परंतु या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता देखील आहे। आपण बघितलं की त्या चिमुकलीच्या आईची, वडिलाची, आजोबाची, आजीची, त्याच्यासोबतच गावकऱ्याची देखील मानसिकता काय, आणि यांना जर यांच्या मानसिकतेला न्याय द्यायचा असेल तर त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना आहे आणि माझा देखील त्या दृष्टीनं प्रयत्न राहणार आहे। सर, गावकऱ्यांची